हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. छान अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवणार आहे. ही डिझाईन बनवायची असेल तर आपल्याला 2 इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आहे. जसं आपण उंचीमध्ये 1 इंच घेतो ना, त्याच पद्धतीने 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर उंची मी इथं संपूर्ण टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर शोल्डर टाकून घेतले 5.7 इंचाचं आणि 1 इंच जे आहे, 1.5 इंच जे आहे ते आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे. इथं तर आपली लाईन चुकली, त्यामुळे मी परत एकदा काढून घेतली. आता जेवढं पण आपलं उंचीचं अस्तर आहे तेवढं मी इथं कट करून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे, तर 5.7 इंचाचं आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे. 1.5 इंचाचं डाऊन करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्याच खाली मुंडाची उंची टाकून घ्यायची आहे, जी मी 6 इंच टाकली आणि या पद्धतीने लाईन ओढून घेतली. आता इथं आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 4.5 इंच आणि हे या पद्धतीने डाऊन करून घ्यायचं, लाईन ओढून घ्यायची. इथे आपल्याला घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि या पद्धतीने राऊंड शेप द्यायचा 1 इंचापासून. इथपर्यंत आपला बॅक साईड पार्ट तयार झाला. आता बॉक्स काढून घ्यायचा आहे 4.5 इंचावरती आणि या पद्धतीने गोल शेप देऊन घेऊ आपण. तर सर्वात पहिले बॅक साईड मी इथं कट करून घेतला. कट करून घेतल्यानंतर आता इथं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. जो काही आपला गोल गळा आहे तो या पद्धतीने काढून घ्यायचा. आता त्याच्या खाली आपल्याला डिझाईन काढून घ्यायची. आता हे डिझाईन काढण्यासाठी मी इथं खाली 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तुम्ही आवडीनुसार जेवढी पट्टी ठेवायची तेवढी ठेवा. जेवढा आपण 4.5 इंचाचा बॉक्स काढून घेतला खालच्या साईडला पण आपण जी वरतून गोल गळ्याची लाईन ओढून घेतली त्याच्याच खाली तुम्ही 1 इंच सोडून या पद्धतीने आपल्याला इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर हा जो आपला गोल राऊंड शेप गळा घ्यायचा आहे. ही डिझाईन शिवल्यानंतर आणि पाठीवर टाकल्यानंतर खूपच सुंदर दिसते. आणि या पद्धतीने मी फक्त जो गोल गळा आहे तो इथे काढून घेते. आता हे कट करून टाकते इथं. तर त्यासाठीच आपल्याला याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. जसं आपण 1 इंच घेतो त्याच पद्धतीने यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, ही डिझाईन बनवायची असेल तर आपल्याला. आता त्याच्यानंतर मी ब्लाऊज पीस कट करून घेते. बघा या पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला शेवटी डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आता हा पण आपण इथं भाग अस्तर जसं कट केलं तसंच पद्धतीने आपल्याला पीस पण कट करून घ्यायचा आहे. आता त्याला आपण शिलाई करून घेऊ. खालून जसं आपण कमरपट्टी जोडतो त्या पद्धतीने कमरपट्टी जोडून घ्यायची. अस्तरवरती आता आपण काय करू, जो गळा आहे गोल गळा आपला खालचा त्याच्यावरून पण एक टिप मारून घेऊ. तर संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि या पद्धतीने याला पलटी मारून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असा शेप देऊन घ्यायचा. इथं आपण कॅनव्हासवरती गळा घेऊ शकतो किंवा पायपिंग टाकू शकतो. असं न करता याच्यामध्ये पण भरपूर आपण 2 प्रकार वापरू शकतो. पण आपण तसं न करता डायरेक्टली अस्तरवरतीच गळा घेतलेला आहे. हे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी पण खूप छान आहे. बघा या पद्धतीने आता आपण जसं अस्तर जॉईंट करतो त्या पद्धतीने जॉईंट करून घेतलेलं आहे. एक्स्ट्राचा ब्लाऊज कट करून टाकला. आता जो आपला वरचा गळा होता तर त्याच्यावरती पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण खालून पण या पद्धतीने टिप मारून घेणार आहे. इथे पायपिंग करू शकता. पायपिंगचा पण लुक खूप छान येतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगन. आता या पद्धतीने इथे आपल्याला गोल गळा कट करून घेतला. याला पलटी मारायचं आहे. तर पलटी मारायला एकदम छोटीशी जागा आहे. तर बघा मी काय करते, आपण एक पेनाच्या सहाय्याने किंवा काही आपल्याकडे जी टोकदार वस्तू असेल त्याच्या सहाय्याने आपण हे काढू शकतो. किंवा बघा या पद्धतीने मी इथं काढायचा प्रयत्न करते आणि संपूर्ण मी व्यवस्थित जे आहे ना काढून पण घेतलेला आहे खूप छान पद्धतीने. आतलं थोडा भाग आपल्याला आतमध्येला बाहेर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. व्हिडिओला नक्कीच लाईक पण करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा. तर बघा या पद्धतीने आपण सगळा भाग बाहेर काढून घेतला. आता याच्या कडेने आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण संपूर्ण टिप जी आहे ती मारून घेतलेली आहे. वरच्या साईडने पण टिप मारून घेतली गळ्याच्या. आता आपण काय करू, याच्या कडेने जे आहे ना लेस टाकून घेणार आहे.